नमस्कार. किल्ले शिवनेरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व मतदारांचे, प्रेक्षकांचे आणि जनतेचे मी स्वागत करतो. खरं तर आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी वाजल्यानंतर आपण थेट जुन्नर तालुक्यामध्ये खोडद या गावामध्ये आलो आहे. या खोडद गावचा जर सर्वांगीण पाहिला, इथे विकास झाला आहे का, लोकांना कोणत्या समस्या आहे, लोकांच्या मनामध्ये कोणता उमेदवार आहे, हवा कोणाची, यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी थेट आपण जनतेतल्या प्रश्न त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. चला मग. खरं तर जनतेच्या मनामध्ये कोणता उमेदवार आहे, नेमका जनतेला कोणता उमेदवार पाहिजे, इथे स्थानिक समस्या कोणत्या राहिल्या ते. खरं तर या प्रभागामध्ये बोरी खोडद या गटामध्ये खरं तर महिला उमेदवारांना त्या ठिकाणी आरक्षण भेटलं आहे. जनतेत मनात कोण आहे, तर आपल्या समोर तिथे स्थानिक रहिवासी आहे. नमस्कार दादा. नमस्कार. काय सध्या कोणाची हवा आहे, काय चाललंय, वातावरण कोणाचं वाटतंय? हवा सध्या घड्याळाचीच आहे. घड्याळाचा उमेदवार 100% निवडून येईल. कामं झाली आहे? 100%. 26.5 कोटी रुपयाची कामं या खोडद गावात घड्याळाची. अतुल शेडबेनके आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांची कामं सगळी आहेत आमच्या खोडद. पण विरोधी पक्ष असं म्हणतायत की गावाचा जशा पद्धतीने विकास व्हायला पाहिजे तशा पद्धतीने विकास झालाच नाहीये. आता विकास दिसतोय ना सगळा. हे तुम्ही रस्ता बघा, ही सगळी स्थानिक मंदिरापाशी परिसर बघा, ही सगळी टोटल अख्खी राष्ट्रवादी काँग्रेसची कामं आहेत. बरं, राष्ट्रवादी अजित पवार गट. अजित पवार गट. खरं तर मग कशा पद्धतीने जर पाहिलं असेल तर 2 दिवसापूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं आणि तुमच्या पक्षाने किंवा इतर गटामध्ये अशी चर्चा आहे की दादांना जर भावपूर्ण श्रद्धांजली जर द्यायची असेल तर 100% घड्याळाला मतदान करा. तर याविषयी तुमचं मत काय? 100%. संपूर्ण महाराष्ट्र रडून गेले. स्वर्गीय अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि सर्वांना खरं तर न्याय जर खरं दिला असेल आमच्या गावाला, आमचे आमदार साहेब अतुलदादा बेनके हे जरी पडले तरी अजितदादांनी त्यांना काहीच कमी केलं नाही. आणि ह्या गावासाठी 26.5 कोटी रुपयाचा निधी अजितदादांनी दिलेला आहे. आणि अजितदादांना एक श्रद्धांजली म्हणून 100% घड्याळाला मत दिलंच पाहिजे, ही सर्वसामान्य लोकांची सगळ्यांची इच्छा आहे. आता हे आमचे सगळे मित्रपरिवार असताना तर यांची मतं घेऊ शकता तुम्ही. सर्वजण घड्याळाने सुशिक्षित चेहरा आहे, त्याच्यामुळे 100% मतदान हे कल्पनाताई काळेंनाच होईल. अजूनही मतदार आहे, काय सांगू शकतायत, कोणाची हवा आहे, कोणाची चर्चा चालू आहे? घड्याळाची हवा आहे. घड्याळाची हवा आहे. काय अजून काय कोणती कामं प्रलंबित आहे की येत्या काळामध्ये आपण ती पूर्ण करणार आहे? तुझ्या घरासमोर रस्ता वगैरे गेला नाही, आपल्या समोर रस्ता झाला, सिमेंट रस्ता झालेला आहे. घड्याळांनी केले हो अजित पवार गट. हो. अजून कोणकोणती कामं प्रलंबित आहे की ती येत्या काळामध्ये पूर्ण झाली पाहिजे असं तुमचं वैयक्तिक जनता म्हणून तुमचं मनामध्ये आहे की ते येत्या काळामध्ये उमेदवाराला तुम्ही सांगू शकता? आता वाडीत सांगायचं म्हणजे तसं सगळे काय काम झालेली आहे वाडीमध्ये. सगळी झाली. हा. बोरी गटामध्ये किंवा खोडद गटामध्ये अशी प्रलंबित असतील ना, कोणत्या नळ कनेक्शन असेल किंवा काही असेल, बऱ्याच गोष्टी असतील की त्या प्रलंबित असतील. नाही. नळ कनेक्शन बाकी नाही का, म्हणजे पाणी पाईपलाईन केली पण बरं, अजूनही स्थानिक रहिवासी आहे. दादा काय सांगताय की येत्या काळामध्ये खरं तर विरोधकांना भरपूर मुद्दे आहे की या ठिकाणी विकास जशा पद्धतीने व्हायला पाहिजे तशा पद्धतीने झाला नाही असे विरोधक म्हणतायत. याच्यावर तुमची काय भूमिका आहे? नाही, विकास तर झालेला आहे, विकास होतोच आहे. आणि पाहणारे सर मतदार लोक पाहतात ना, विकास झालाच आहे. विकास नाही असं कोण म्हणते? 100% विकास झालेला आहे. या प्रभागामध्ये 3 बॅटल पाहायला भेटतात, धनुष्यबाण, घड्याळ आणि अपक्ष. तर या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे की कोणतं पारडं जड राहील, जनता कोणाच्या बाजूने राहील? तर आमच्या हिशोबाने तर आम्ही घड्याळाचा विचार करतो आणि घड्याळचं पाडायचं राहील. बरं, कशा पद्धतीने तुम्ही त्यांच्या दृष्टिकोन राहणार आहे तुमचा? काय पाहून उदाहरण तुम्ही- नवीन चेहरा आहे, बरं. सुशिक्षित आहे आणि एक तरुणांच्या एक हाकेला उमेदवार उभा राहतो. आता आम्ही बऱ्यापैकी धर्मकार्य करतो, आमच्यासाठी तो उमेदवार नेहमी उभा राहतो, तर 100% आम्ही त्याचंच काम करणार. मग खरं तर पाहिलं असेल तर आता निष्ठावंत जे पांडुरंगजी पवार हे निष्ठावंत होते, तर त्यांना संधी डावलली. याच्यावर तुमचं काय मत आहे? आता ते मत सांगण्यासारखं, आता आम्ही तेवढ्या त्या लेवलचे माणसं नाही. ते पक्ष ठरवतो, तर आपण काय बोलणार त्या गोष्टी? त्यांचं मत असं आहे की आम्ही इतक्या वर्ष काम केलं पण आम्हाला संधी भेटली नाही. तर यावर तुमची जनता म्हणून कशा पद्धतीने? नाही, तर विषय कसा होतो की नवीन चेहऱ्यांना पण संधी देणं गरजेचं आहे. आणि आज वैभव काळे जे आहेत ते त्यांचे धर्मपत्नी जे आहेत, ते चेहरा नवीन आहे, सुशिक्षित आहे आणि ज्यांना पूर्ण समाजाचं पण ज्ञान चांगलं आहे. आणि कधीतरी नवीन चेहरे पण पुढे आले पाहिजे असं. ठीक आहे, शेवटी पक्षाचा तो विषय राहिला, तिकीट द्यायचं कोणाला द्यायचं नाही, तर तो त्यांचा विषय. पण चेहरा योग्य आहे आमच्या हिशोबाने तरी. जनतेच्या मनामध्ये आपण जर पाहिलं असेल की नवीन चेहऱ्यांना संधी भेटली पाहिजे, कारण की एक पद वारंवार त्याच घरामध्ये नको, वेगळ्या दृष्टीने पाहिलं पाहिजे.